दोन किडे सापडले आणि थेट एका 5 स्टार हॉटेलचा परवाना रद्द झाला। पण जेव्हा हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचलं तेव्हा कोर्टाने उलट एफडीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं। इतकंच नाही तर हॉटेलचा परवाना तत्काळ पूर्ववत करण्याचे आदेशही दिले। मग नेमकं असं काय घडलंय, एफडीआयने कारवाई का केली आणि हायकोर्टाने ती रद्द का केली, जाणून घेऊया। नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात मराठी पॉडकास्ट। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात एफडीए बेसळ अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे। अनेक ठिकाणी छापे, परवाने निलंबित आणि नोटिसा अशा कठोर कारवाई करण्यात आल्या। याच मोहिमेदरम्यान 2 जुलै रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर मोर्ली द पार्क हॉटेलमध्ये एफडीएने अचानक तपासणी केली। तपासणी दरम्यान काही अस्वच्छता त्रुटी नोंदवण्यात आल्या आणि निरीक्षणादरम्यान 2 किडे आढळल्यास सांगण्यात आलं। त्यानंतर एफडीएने कोणताही विलंब न करता हॉटेलचा FSSAI अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला। पण इथूनच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं। हॉटेल व्यवस्थापनाने हा निर्णय उच्च मुंबई न्यायालयात आव्हान दिलं। त्याचा दावा होता की पूर्ण तपासणी अहवालात हॉटेलची स्वच्छता, देखभाल आणि अन्न सुरक्षा नियमाचं पालन समाधानकारक असल्याचं नमूद आहे। मग केवळ 2 किडे आढळल्याच्या आधारावर इतकी कठोर कारवाई कशी होऊ शकते, याच मुद्द्यावर हायकोर्टानेही एफडीएला सवाल केला। प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने 3 जुलैच्या एफडीएचा निलंब आदेश रद्द केला। कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की पूर्ण अहवालात गंभीर उल्लंघन दिसत नसताना फक्त 2 किडे आढळल्याच्या कारणावरून परवाना निलंबित करणे हे प्रमाणबद्ध कारवाईचं उदाहरण नाही। कोर्टाने हॉटेलचा परवाना तत्काळ पूर्ववत करण्याचे आदेश दिले आणि प्रशासनाला अप्रत्यक्षपणे हा संदेश दिला की कारवाई करताना नियमासोबत न्यायाचाही तितकीच महत्त्वाची आहे। म्हणजे या निर्णयाचा अर्थ असा नाही की स्वच्छतेच्या नियमाकडे दुर्लक्ष करावे, उलट नियम भंग झाल्यास कारवाई व्हायला हवी, पण ती कारवाई दोषींच्या गंभीरतेनुसार आणि पुराव्याच्या आधारे असली पाहिजे। हा महत्त्वाचा संदेश या निकालातून देण्यात आला। पण आता या निर्णयामुळे एफडीएच्या भविष्यातील कारवाईवरही परिणाम होऊ शकतो। पुढे कोणत्याही हॉटेल किंवा खाद्य व्यवसायावर कठोर कारवाई करताना प्रशासनाला अधिक ठोस कारण आणि प्रमाणबद्धता दाखवावी लागेल। आता प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं, 2 किडे आढळल्यास परवाना निलंबित करणं योग्य होतं का, की हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी मराठी पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका।